मागची प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचा आजचा मुक्काम हा सुद्धा कळंबा कारागृहातच असणार आहे। जामीन देताना कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रत्यक्षात जामीन ट्रायल कोर्टासमोर घेण्याचे आदेश दिले। काल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही, तसंच आज शासकीय सुट्टी असल्यामुळे प्रशांत कोरटकर याचा ट्रायल कोर्टासमोरील जामीन उद्या सकाळी होणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर याची कळंबा कारागृहातून सुटका उद्या दुपारपर्यंत होईल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, आता कोरटकरचा आजचा मुक्काम सुद्धा कारागृहातच असणार आहे। उद्या ट्रायल कोर्टासमोर कशा पद्धतीची सगळी प्रक्रिया असेल? काल कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर केलेला आहे, परंतु जामीन मंजूर करत असताना 3 महत्त्वाचे अटी घातलेल्या आहेत। यामध्ये पहिली अट आहे की 50,000च्या जातमुचलक्यावरती ही जामीन मंजूर केलेला आहे। तसेच कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ज्यावेळी चौकशीसाठी बोलवतील त्यावेळी कोल्हापूरमध्ये येण्याची अट आहे। आणि त्यानंतरनं फिर्यादी इंद्रजित सावंत आणि जे अन्य संशयित आहेत त्यांना कोणत्या प्रकारे धमकवायचं नाही आहे, जे साक्षीदार आहेत त्यांना कोणत्या प्रकारे धमकवायचं नाही आणि कोणतेही पुरावे नष्ट करायचे नाहीत। या 3 मुद्द्यावरती त्याला जामीन मंजूर केलेला आहे। परंतु जामीन जरी मंजूर केला असला तरी ज्या न्यायालयामध्ये प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयामध्ये ज्याची सुनावणी पार पडली होती त्याच न्यायालयासमोर त्याला जामीन घ्यावे अशी देखील सूचना सत्र न्यायालयाने सांगितलेली आहेत। प्रशांत कोरटकर याला अटक केल्यानंतर सुरुवातीला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती। त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ट्रायल कोर्टानं प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी ठोठावली होती। त्यानंतर प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी प्रशांत कोरटकर याचा तपास पूर्ण झाला आहे त्यामुळे त्याला जामीन द्यावा यासाठी अर्ज केला होता, परंतु प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा जामीन फेटाळला होता। त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। त्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे, परंतु काल जामीन मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात त्याला जामीन मात्र ट्रायल कोर्टासमोर घ्यायचा आहे। काल ट्रायल कोर्टाला सुट्टी होती, ट्रायल कोर्ट रजेवर होते, त्यामुळे काल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे। आज शासकीय सुट्टी असल्यामुळे आज देखील ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही आहे। त्यामुळे उद्या सकाळी कोर्टामध्ये जी जामिनाची प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल। जी 50,000ची जात मुचलक्यावरती जामीन दिला आहे ती रक्कम उद्या कोर्टामध्ये भरली जाईल। त्यानंतरच कळंबा कारागृहामध्ये न्यायालयाकडून लखोटा पोहोचेल। सकाळी 10-10:30 वाजण्याच्या सुमारास ही प्रक्रियेला सुरुवात होईल। त्यानंतर 11-11:30 वाजण्याच्या सुमारास कळंबा कारागृहामध्ये त्याच्या जामिनाचा लखोटा पोहोचेल। त्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रशांत कोरटकर याची कळंबा कारागृहातून सुटका होऊ शकते। त्यामुळे आजचा दिवस तरी प्रशांत कोरटकर याला या कळंबा कारागृहातच घालवावा लागणार आहे। रिद्धी, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी। Thank you.